उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जगात एकाकी पाडल्याचं आपण कितीही बोंबलून सांगत असलो तरी प्रत्यक्षात या सर्व पेरलेल्या बोंबा असून हिंदुस्थानच एकाकी पडला जात नाही ना, अशी भीती वाटू लागली आहे। 18 जवानांच्या बलिदानाचा बदला घेऊन दिल्लीश्वर आपली खुमखुमी कधी सिद्ध करणार असा सवाल विचारत शिवसेनेनं सामनातून मोदींवर निशाणा साधलाय। काय म्हटलं नेमकं सामन्यात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नक्की एकटे कोण पडले? हिंदुस्थानची गेली अनेक वर्ष जी दुनियादारी सुरू आहे ती निरर्थक ठरली आहे। उरीच्या भयंकर हल्ल्यानंतर एकही देश हिंदुस्थानाच्या बाजूने ठामपणे उभा राहिला असेल तर शपथ। उरी हल्ल्यानंतर अनेक देशांनी दहशतवादाचा तोंडेकला निषेध केला। त्या निषेधाचा वेगळाच अर्थ भाजप पुरस्कृत सोशल मीडियानं काढला। पाकिस्तानला एकटं पाडण्यात दिल्ली सरकार कसं यशस्वी झालं ते मांड्यावर थापा मारून सांगण्याचं कार्य जोमानं सुरू झालं। उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जगात एकाकी पाडल्याचं आपण कितीही बोंबलून सांगत असलो तरी प्रत्यक्षात या सर्व पेरलेल्या बोंबा असून हिंदुस्थानच एकाकी पडला जात नाही ना, अशी भीती वाटू लागली। पाकिस्तानला भूस लागण्याचं सोडून त्यांची मुजोरी आणि शिरजोरी जास्तच वाढली आहे। संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तान विरुद्ध पुरावे देण्याचे आता ठरलंय, पण संयुक्त राष्ट्रसंघानं आधीच सांगितलं आहे की काश्मीर प्रश्नी दोघांनी बसावं आणि तोडगा काढावा। मात्र हे सांगण्यासाठी युनोची गरज काय असा सवाल जो आहे तो सामनातून उपस्थित करण्यात आलाय। पुन्हा तोडगा काढायचा म्हणजे काय हे युनोनं ठासून सांगितलं तर आम्ही स्वतः युनोचे भक्त होऊ। पाकिस्तान हे दुश्मन राष्ट्र असलं तरी त्या देशाचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची छाती अचानक 56 इंचांनी फुगली की काय? आणि त्यांची छाती 56 इंचांनी फुगली असेल तर त्यास त्यांचा मर्दपणा जबाबदार नसून आमचा शेपूट घालेपणा कारणीभूत आहे असं सामनात म्हटलं।